आम्हाला कोणाही जर एक साधा सिंपल प्रश्न विचारला की तुम्ही काय करता, तर आम्ही भाज्या विकतो. फरक फक्त एवढा आहे, भैये दादर आणि सायनला फुटपाथवर बसून विकतात, आम्ही जगाच्या पाठीवर 14 देशांमध्ये विकतो. वा. आणि त्याच्यामध्ये लंडन आणि नेदरलँड सारखे सुपरमार्केट, टेस्को वगैरे, सेन्सबेरी आहेत. सिंगापूरचा मुस्तफा मॉल, गेली 10 वर्ष आम्ही त्यांना भाज्या सप्लाय करतोय. आणि त्या गोष्टीतून कॅनडामधले काही कस्टमर, मध्य एशियामधले काही कस्टमर, तसंच अरब कंट्रीबद्दल थोडीशी आमची सहानुभूती किंवा प्रेम थोडं जास्त आहे. त्यामुळे जवळपास 10 ते 11 देशांमध्ये तिथे आम्ही सप्लाय करतोय. अगदी त्याच्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, दुबई, कुवेत, बहरीन, दोहा या सर्व देशांमध्ये आमच्या भाज्यांची आणि फ्रूट्सची निर्यात होते. त्याला धरून आम्ही स्वतःचे फ्रंट एंड आणि बॅक एंड टूल डेव्हलप करत गेलो. जसं मार्केटिंग वाढवत गेलो तसं बॅक एंडला आम्ही 240 एकरावर स्वतःची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेती चालू केली, बनाना या प्रोडक्टची. आणि त्याच्यामधून आम्ही 1200 शेतकऱ्यांचा ग्रुप बनवून एक आम्ही 240 एकराची शेती करतो. त्या सर्व शेतकऱ्यांना टेक्निकल सपोर्ट, फिलिपाईन्सची टेक्नॉलॉजी किंवा इंटरनॅशनल मार्केटला लागणारी मालाची गुणवत्ता कशी बनवायला हवी त्याबद्दल आम्ही त्यांना गायडन्स करतो, रोपांचे पैसे देतो. प्लस फ्रूट केअर हा जो कन्सेप्ट फॉरेन कंट्रीमध्ये आहे आणि आपल्याकडे नाही, आपल्याकडे आपल्या प्रोडक्टमध्ये न्यूट्रिशन पॉवर भरपूर जास्त असून देखील त्याला वाढवण्याची पद्धत ही थोडीशी आपण निष्काळजीपणे घेतो. त्यामुळे येणाऱ्या मालाची गुणवत्ता लुक वाईज, म्हणजे ना की न्यूट्रिशन वाईज आपण जगाच्या पाठीवर 1 नंबर असू कदाचित, पण असं म्हटलं जातं की पहिल्यांदा डोळे खातात. तो ग्राहक तिथपर्यंत तुमच्या काउंटरपर्यंत येण्यासाठी लागणारा जो लुक आहे तो आम्ही फ्रूट केअर मार्गे पर एकरी 15 ते 20 हजार रुपये स्वतःचे खर्च करून आम्ही शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत असतो. या सर्व गोष्टी करत असताना आम्ही आत्ताच्या घडीला नवीन कंपनी ओपन करून 5,000 टनाचे वेअरहाऊस आम्ही नवी मुंबई इथे चालवतोय. आणि यातून या सगळ्याची सुरुवात होत गेली 2003 साली, ज्या वेळेला मी कोल्हापूरवरून इथे पहिल्यांदा आलो. माझ्या मित्राची एक ऑर्डर पूर्ण करण्यासाठी बाय फ्लूक इथे आले होतो. तसं शिक्षणापासून जितक्या लांब जाता येईल तितका मी प्रयत्न केलेला आहे लहानपणापासून. पण जर कदाचित माझ्या आयुष्यात भाऊसाहेबांसारखे एक जरी शिक्षक आले असते तरी मी शिक्षण माझं पूर्ण केलं असतं. वा, क्या बात आहे. आणि त्यामुळे मला कोल्हापूरमध्ये राहिलो तर कॉलेज करावं लागेल, कोल्हापूरमधून बाहेर पडलो तर त्यातून मी शिक्षणातून वाचीन या हिशोबाने मी मुंबईला मित्राबरोबर फिरायला आलेलो. त्यातून मला या धंद्याची ओळख झाली, ह्या धंद्यातील मला थोडीशी आवड निर्माण झाली. आणि ही आवड इतकी जास्त होती ह्या गोष्टीची, कदाचित शिक्षणापेक्षा आणि बाकीच्या सर्व गोष्टींपेक्षा जास्त. त्यामुळे मी ठरवून घेतलं की बाबा या सगळ्या गोष्टींमधले आपल्याला जे काही माहिती गोळा करता येईल की आपण करू. 2003 पासून 2005 पर्यंत मी वेगवेगळ्या एक्सपोर्टरचे पॅकिंग करत गेलो. पुण्याची एक कंपनी होती, त्यांचं पहिल्यांदा पॅकिंग सुरुवात केली. लोकांकडून मी पॅकिंग करून घ्यायचो, 50 पैसे ते 1 रुपया लावून मी एक्सपोर्टरला देऊन टाकायचो. यात तसं माझं कौशल्य काही नव्हतं, माझं एक शिक्षण चालू होतं त्याच्यामध्ये, पण ते विदाऊट फी पैसे मला मिळत होते. तर त्यामुळे ती गोष्ट तशी वाढत गेली. 2006 साली आम्ही आमची स्वतःची कंपनी सुरुवात केली. त्यातून आम्ही जवळपास 13 देशांमध्ये भाजीपाला आणि फ्रूट एक्सपोर्ट करण्यास सुरुवात केली. त्यातून आमचा कॉन्फिडन्स वाढत गेला. आम्ही लंडनला आमची एक कंपनी ओपन केली. दुबईला अलावीर मार्केट, होलसेल मार्केटमध्ये गेली 3 वर्ष. 2007 ते 2010 पर्यंत आम्ही स्वतःचं दुकान चालवलं होलसेल मार्केटमध्ये. काही कारणास्तव ते आम्ही नंतर बंद करून टाकलं. तर ह्या गोष्टीमधून हळूहळू पुढे जाताना आम्हाला हे असं लक्षात आलं की फक्त जाऊन मार्केटिंग करणे किंवा फक्त प्रोडक्शन काढणे ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजे जर आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी शहरात राहून जर आम्ही फक्त मार्केटिंग करत सुटलो तर आम्ही पुढे कुठे ना कुठेतरी जाऊन अटकून जाऊ. कारण एखादा बायर, जो मोठा बायर आहे या जगाच्या पाठीवर, ते तुमच्याकडून काही कमिटमेंट मागतात किंवा व्हॉल्यूम कमिटमेंट किंवा क्वालिटी कमिटमेंट, ती तुम्ही देऊ शकत नाही त्या ठिकाणी आल्यानंतर. आणि तुम्हाला जाताना बोलताना कॉन्फिडन्स येत नाही. तर त्यातले आम्ही 3-4 प्रोडक्ट पकडले, जसं पोमोग्रेनेट आहे, केळी आहेत, या सगळ्या गोष्टीतून. आणि त्याची आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धतीने बॅकएंडला शेती करण्यास सुरुवात केली. आता आमच्या जवळपास 3 कंपन्या आहेत, गोल्डन कव, व्हाईट ग्लोब आणि ॲग्रोकोल्ड नावाची. या तिन्ही कंपनींचा टोटल समूहाचा
टर्नओव्हर जर आपण भाषेत सांगायला गेलो तर 40 कोटीचा आहे, जो या फायनान्शियल इयरला आम्ही 100 कोटी क्रॉस करू अशी आमची स्वतःची अपेक्षा आहे. सुशांत, तुम्ही इतके आकडे सांगितले, 5,000 टन वगैरे, नंतर काही कोटी रुपयांची भाषा तुम्ही बोलताय. हा काही करोड रुपयांचा व्यवसाय इतक्या तरुण वयात करणं सोपं आहे? आता इथे समोर शिक्षक बसलेत म्हणून मला हे बोलायचं नाहीये, पण अज्ञानात सुख आहे. म्हणजे ती गोष्ट अशी आहे की थोडं कमी शिक्षण असल्यामुळे आणि बॅकग्राऊंड कोल्हापूरची असल्यामुळे जर मला एखादी ऑर्डर आली पाकिस्तानमधून, तर पाकिस्तानच्या फॉरेन पॉलिसीज, आपले असलेले संबंध ह्याचा सगळ्याचा विचार न करता आम्ही ती ऑर्डर पूर्ण करून टाकतो. मग लॉस होईल नाही तर प्रॉफिट. त्यामध्ये नो डाऊट शिक्षणामुळे मी 100 कंटेनरपैकी 99 कंटेनर सक्सेसफुली करीन आणि एखाद्या कंटेनरला मला प्रॉब्लेम येईल जो शिक्षणात शिकवलेला नसेल. पण इथे डायरेक्ट हिम्मत केल्यामुळे मी कदाचित 100 पैकी 100 मध्ये देखील पास होऊन बाहेर पडून जाईल. आणि ती गोष्ट बऱ्याचशा वेळेला झालेली आहे. असं नाही की आमच्या आयुष्यामध्ये किंवा आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये असं आले नाहीत की लॉस झालाच नाही किंवा प्रॉब्लेम आलेच नाहीत. ही गोष्ट कधी आम्हाला अशी आली नाही. म्हणजे माझ्या टोटल 2003 ते 2016 ह्याच्यामध्ये जवळपास एकदा 60 लाखाचा, एकदा 43 लाखाचा आणि एकदा 2,73,00,000 रुपयाचे असे 3 मेजर लॉस येऊन गेलेले आहेत. त्यातून जर मी वाचलोय आता जर म्हणाल तर ना की पैशामुळे, मी जोडत असलेल्या आजूबाजूच्या माणसांमुळे मी वाचत आलेलो आहे. मी अगदी 100% या मताला ठाम आहे की पैशाने काहीही होत नाही, तुमचं गुडविलच असलं पाहिजे. आणि ही गोष्ट अगदी मी प्रूफ करून दाखवू शकतो. एखादी नवीन गोष्ट जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला जातो त्यावेळेला नेमका जो आपल्या आयुष्यात नसतो तो असतो पैसा. एखादी वाईट वेळ येते आपल्यावर, त्यातून आपल्या आयुष्यातून पहिला जो बाहेर पडतो तो आहे पैसा. म्हणजे या दोन्ही गोष्टी वेळेला जेव्हा तुम्ही पैसा हा गोष्ट बाहेर पडणार आहात तर त्या वेळेला तुम्हाला कोण वाचवणार आहे, हा जर एक मुद्दा आपण विचार केला तर जे माझ्या लक्षात आलंय, आतापर्यंत तुम्ही कमवलेला तुमच्या आयुष्यातला विश्वास पहिली गोष्ट, आणि त्यामुळे तुमच्याबरोबर जुडलेली तुमची आपली माणसं, या 2 गोष्टी तुम्हाला वाचवतात. ह्याचं ज्वलंत उदाहरण मी आहे आता सद्यस्थितीला. इथे बसलेले माझे बरेचसे भागीदार देखील कंपनीचे आलेले आहेत. अक्षय खामकर, योगेश बुरटे, कपिल नालन, श्रीकांत साहेब, पाटील साहेब. हे लोक माझ्यापेक्षा जास्त शिक्षक आहेत, त्यांच्या फील्डमध्ये नामचीन आहेत. बऱ्याचशा जणांनी 90,000 रुपयाच्या नोकऱ्या सोडून मला जॉईन झालेले आहेत. तर हा मी एक म्हणेन की मी कमवलेला एक विश्वास आहे की त्यांना माझ्यावर विश्वास आहे की आपण काहीतरी सगळे मिळून करू शकतो. त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त ही गोष्ट असली पाहिजे की तुमच्या बाजूला जुडणारा तुमचा जो समाज आहे तो तुमचा समविचारी असला पाहिजे. त्यातून म्हणजे अगदी मी हे पण म्हणेन की काही नसताना माझ्या विश्वास टाकणारी माझी बायको देखील माझ्या सक्सेसला कारणीभूत आहे. आणि तुमची फॅमिली, बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या जण जुडत जातात एकमेकांबरोबर. मेजर जी तुम्ही गोष्ट केली गेली पाहिजे, पैसा कमवण्याच्या मागे न लागता आपली माणसं, विचार आणि विश्वास, ह्या 3 गोष्टी कमवल्याच गेल्या पाहिजेत. आणि तुम्हाला धंद्यामध्ये थोडंसं सक्सेस व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला कधीही 3 गोष्टी द्याव्या लागतात बिझनेससाठी. एक वेळ, एक पैसा, नाही तर मेहनत. तिन्ही गोष्टी आपल्याकडे एका वेळेला असतील ह्याची मला तरी असा अजून एकही माणूस भेटलेला नाही. जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा आपल्याकडे वेळ भरपूर असतो, मेहनत करायची क्षमता असते, पैसा नसतो. पण 2 गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील, एक वेळ आणि मेहनत, किंवा पैसा आणि वेळ. जर पैसा देत असाल तर तुम्हाला मेहनत करायची गरज नाही, आजूबाजूचे लोक तुमच्यासाठी मेहनत करत असतात. पण ह्या गोष्टीतून म्हणजे मी तरी गुडविल ह्या शब्दाला धरूनच करीन. कारण बऱ्याचशा वेळेला, आता हे म्हणजे फालतू उदाहरण आहे पण मी देतो मित्रांच्या मध्ये, की आम्ही जर हॉटेलमध्ये बसलो आणि बिल देण्याची वेळ आली तर कोण क्रेडिट कार्ड काढतं, कोण पैसे काढतं. मी म्हणतो अरे ठेवा सगळेजण, इथं माझं व्हिजिटिंग कार्ड चालतं. हो, क्या बात आहे. तर ही गोष्ट थोडीशी
म्हणजे मी अगदी स्वतःच्या विचारांनी शिकलो की आपल्या खिशात असलेली शेवटची 1000ची नोट खोटी निघू शकते. आयत्या वेळेला आपलं डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड चालू शकत नाही. तर पैसे असताना देखील आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यावेळेला वाचवतो ते तुमचं गुडविल. वा. त्यामुळे तुम्ही गुडविल कमवणं हे गरजेचं आहे धंद्यामध्ये. फक्त म्हणजे मी अगदी 100% बोलेन, जेव्हा प्रॉब्लेम येतील त्यावेळेला मोबाईल बंद करायचा नाही. वा. कारण तो प्रॉब्लेम 100 गुणाने वाढून तुमच्या घरापर्यंत पोहोचलेला असेल. तुम्हाला फक्त त्याला तोंड द्यायचं आहे. या जगात असा कोणी नाही की अगदी माझे 10,000 रुपये का दिले नाहीस म्हणून येऊन मर्डर करेल. काही घाबरण्याचा हरकत नाही. तुम्ही धंदा केलेला चोऱ्या नाही. आणि ह्या गोष्टीतनं मी हे का शिकलोय, कारण द्राक्षामध्ये आम्ही 1 महिना 10 दिवस कोल्ड स्टोरेजवर राहून मी, माझे पार्टनर अक्षय, योगेश 9,47,00,000 रुपयाचा माल एकाच महिन्याच्या आत आम्ही नेदरलँड आणि लंडन या देशांना दिला. तिथे देत असताना बऱ्याचशा वेळेला माझे दुसरे पार्टनर संपर्कात होते कस्टमरच्या, कारण आम्ही पॅकिंग सांभाळत होतो. तिथे देत असताना असं लक्षात आलं की त्यांनी 9 युरोचा आम्हाला सेल रिपोर्ट पाठवला की तुमचे द्राक्षाचे बॉक्स 9 युरोला विकले गेले. आणि त्या हिशोबाने कॅल्क्युलेट केलं तर आमचा पूर्ण सीझन हा 1.5 कोटी प्रॉफिटचा होता. लॉस होण्याचं काय कारण नव्हतं. जसं आम्ही त्यांना स्वातंत्र्य दिलं, सेल पॉईंटवरचा कंट्रोल आम्ही सोडला. आणि आम्ही जेव्हा हिशोब घ्यायला जून महिन्यात गेलो काही बाकीच्या कामांमुळे, कारण द्राक्षानंतर मँगोच्या मध्ये बनाना वगैरे सीझन हे कंटिन्युअस चालू असतात. त्यामुळे तुम्ही सीझनला सोडून दुसऱ्या देशात नाही जाऊ शकत. त्यावेळेला जेव्हा सेल पॉईंट आम्ही सोडला, कंट्रोल हा जेव्हा आमचा सुटला, तेव्हा जून महिन्यात आम्हाला नवीन सेल रिपोर्ट आले. जो माणूस आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होता तो फॅमिली सुट्टीवर गेलेला. त्याच्या जागी एक दुसरा माणूस येऊन बसलेला. ती कंपनी असं सांगत होती की तुमची जी द्राक्ष आहेत ती 1.5 युरोला विकली गेलेली आहेत आणि आता तुमच्या अंगावर जे कंपनीचं कर्ज आहे ते 45 लाखाचं आहे. आणि असे टोटल 6 बायर आमच्या आयुष्यात येऊन गेले. त्याच्यामध्ये जो 1.5 कोटीचा प्रॉफिट होता तो पण संपला, प्लस 1,33,00,000 रुपये नाशिक या भागाचे शेतकऱ्यांचे आमचे देणं आम्ही लागत होतो. त्यातून एक्सपोर्ट या हिशोबाने सबसिडीज वगैरे मिळत असतात, त्या येत गेल्या. त्यातनं 33-35 लाख रुपये दिले. पण ह्या सगळ्यातून त्या वाईट वेळेला माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या आत्ताचे जे पार्टनर आहेत बिझनेसमधले, त्यांनी मला 50 लाख रुपये एका टेबलवर ऑन द स्पॉट दिले. ते सतीश पाटील कदाचित इथे आले असतील. आणि तर हा विश्वास एक आम्ही गेली 7-8 वर्ष जोडत आलेलो. त्यातून आम्ही त्याच्यातनं रिवाईज झालो. पुन्हा आम्ही तो बिझनेस चालू केला. आज माझ्या मते 1 वर्ष 10 महिने वगैरे झाले असतील, पुन्हा 30 कोटीचा आम्ही टर्नओव्हर पूर्ण करून पुढे गेलो आहोत. पूर्ण ग्रुपचा आमचा 40 कोटीचा टर्नओव्हर आहे. तर मला नाही वाटत की असं अपयश येणारच नाही. म्हणजे तुम्ही जर स्वतःला ॲज अ बिझनेसमॅन म्हणून पुढे आणणार असाल किंवा तुमचं एक पुढचं फ्युचर प्लॅनिंग असं असेल की तुम्हाला काहीतरी धंद्यामध्ये काही करायचं आहे, तर अपयश येणार नाही. कारण आता बरेचसे जण येतात, भेटतात, मला विचारतात पहिले 2-3 कॉमन प्रश्न की तुम्हाला भांडवल किती लागलं. तर बाबा मी 1200 रुपये घेऊन आलेलो, मला भांडवल लागलंच नाही. अगदी मी ठामपणे कुणाच्याही कोर्ट पेपरवर लिहून द्यायला तयार आहे, मला भांडवल लागलं नाही. मी कोल्हापूरवरून इथे 1200 रुपये घेऊन आलेलो. दुसरी गोष्ट, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट शिकण्यासाठी कोणते कोर्स करू, आता ते मला माहित नाही. कारण ही जी गोष्ट आहे, बऱ्याचशा वेळेला आपण आजूबाजूच्या मेन गोष्ट सोडून आजूबाजूच्या गोष्टी शिकायला जातो. इनवॉइस कसं बनवणे, ह्याला काय लागतं, ह्याचे पेपर कसे बनतात, हे सगळं ना जो क्लिअरिंग एजंट असतो, म्हणजे आता ज्या फील्डमध्ये असतील तर त्यांना माहिती असेल की कस्टम क्लिअरन्स एजंट असतात एक, ते 2,500 रुपये घेऊन करतात. म्हणजे 2,500 रुपयाचं काम आहे, त्याच्यासाठी मी 3 वर्षाचा कोर्स करू, हे मला कुणीही शिकवलेलं नाही. आणि म्हणजे ते कस्टम ऑफिसरच्या समोर जाऊन उभा राहा की मला फायटो का देत नाहीयेस. मग तो जर चुकून चिडून आला असेल घरातून तर तो आपल्याला 5 वाजेपर्यंत ताटकळत ठेवेल. तेवढ्या वेळात मी इराण सारख्या देशांमध्ये 4 कंटेनर केळी पाठवेल. वा वा वा. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला एक वेगळं जर स्वरूप असं आपल्याला द्यायचं असेल तर मी तर असं अगदी ग्राउंड लेवलला म्हणेन, बिंदास धंदा कर. काही एक फरक पडत नाही त्या गोष्टीतून. लॉस येणार,
मोठ्या लोकांच्या भाषेमध्ये त्याला अनुभव नाव देऊन पुढे जायचं. वा वा वा. हे होणार नाही, होणार हा शब्द येणार नाही तुमच्या आयुष्यात. की मला असा एकही बिझनेसमॅन दाखवा की ज्यानं कधी ना कधी कुणाचे ना कुणाचे तरी पैशामुळे फोन उचललेले नाहीत किंवा उचलत नाही येतो. तर ती एक मनात भीती असते, अरे बाबा काय सांगू या माणसाला, ह्याचे पैसे द्यायचे यार, ह्याला काय बोलू. तर ही एक असा एकही बिझनेसमॅन होणार नाही. कारण एवढंच जर सगळं सुरळीत असतं तर नोकरी कुणीही केली नसती, हा माझा विश्वास आहे. कुणालाही दुसऱ्याच्या हाताखाली राबावं हे मला वाटत नाही कुणाला आवडत असेल. पण हे जर इतकं सोपं असतं तर प्रत्येकाने केलं असतं. मग सोपं का नाहीये, तर याच गोष्टीसाठी की कदाचित लॉस होईल. आणि मग ते आपण कधी शिकत जातो, जेव्हा जास्त आपण त्या गोष्टीबद्दल वाचत जातो की बाबा ही गोष्ट, अरे बापरे, पाकिस्तान म्हणजे जर इराणच्या दिशेने निघायचं असेल, अरे काय कुठं चाललायस, इराण इराक किती काय काय चालू आहे. अरे पण इराक का, इराणपासून इराण 5,000 किलोमीटर अंतरावर आहे. मी चाललो इराणला, इराकचा माझा काडी मात्र संबंध नाही आत्ता सद्यस्थितीला. तरी मला पुढे बनाना तिथे एक्सपोर्ट करायची ही गोष्ट वेगळी. पण आत्ता सद्यस्थितीला अगदी त्या बॉम्ब पडतायत ते येऊन आमच्या जागी अंगावर येऊन पडण्यात आले का, हे मुंबईवरनं टाका यांच्यावर बॉम्ब. तर असं काही होणार नाही. बरं, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण ह्या ज्या अंडर डेव्हलपमेंट कंट्रीज आहेत तिथे जास्त स्कोप आहे. इम्पोर्टमध्ये घाना, बेनिन ह्या ज्या गोष्टी आहेत तिथे जास्त स्कोप आहे. कारण डेव्हलप कंट्री तुम्हाला कधीही वाढून देणार नाही. अंडर डेव्हलपमेंट कंट्री बरोबरच तुम्हाला बिझनेस करावा लागेल. तिथे थोडीशी रिस्क जास्त असेल, अजूनपर्यंत आम्हाला नाही जाणवलेली, पण असेल देखील. तरी देखील हाय रिस्क हाय प्रॉफिट, लो रिस्क लो प्रॉफिट. आणि टेस्को सारखी कंपनी तुम्हाला 90 दिवसाचं क्रेडिट मागेल, जिथे तुमचा धंदाच होणार नाही. आणि ते स्वतःला म्हणतील की आम्ही गुड पेअर आहोत, म्हणजे आम्ही पैसे कुणाचे बुडवत नाही. अरे बुडवाल कसे, 5 कोटी रुपये आमचे घेऊन बसताय. आणि तुम्हाला देण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला फक्त 10 लाखाचा चेक पुढे करायचा आहे. जर आमचेच 5 कोटी 90 दिवसापासून तुमच्याकडे आहे, तर तुम्ही बुडवून स्वतःला बदनाम का करून घ्या. ह्याच्यापेक्षा मला पाकिस्तानचा एक वेंडर जो ऍडव्हान्स देईल तो आवडेल. वा.